राज्यात काही भागात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावतायत. तसंच ऊन सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळतोय. तर आज राज्यात काही भागात हलक्या ते जोरदार सरींचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं दिला आहे. आज पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर घाटमाथा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागानं दिला आहे. तसंच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गोंदिया, बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, परभणी आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. उद्या म्हणजे मंगळवारी पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसंच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. वायव्य बंगालच्या उपसागरावरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र अतिशय मंद गतीने उत्तरेकडे सरकत असून दुपारपर्यंत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिसा किनारपट्टी दरम्यान, बालासोर आणि कॅनिंग दरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण पश्चिम राजस्थान ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून द्रोणी सक्रिय असून ती मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड मधून जात आहे. या प्रणालींच्या प्रभावामुळे पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दररोज संध्याकाळी 4 वाजता आपण हवामानाचा अंदाज पाहत असतो. त्यामुळे दररोज हा अंदाज आठवणीने पाहण्यासाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.